मित्र हो, आपण उभं आहोत आपल्या स्वप्नांच्या घराच्या तिथे. ही सेक्टर 36 आहे, त्याच्या बाजूला 34 आहे. सुखसागर, स्वप्नसागर अशा प्रकारच्या सोसायट्या आहेत. आणि इथे आज मी तुम्हाला अपडेट द्यायला आलो की आपल्या ह्या स्वप्नांच्या घराची अवस्था कशी आहे, रस्ते कसे आहेत, आणखी किती इम्प्रूव्हमेंट झाली आहे हे देण्याचा मी प्रयत्न करतो. तुम्ही थांबा, पूर्ण व्हिडिओ बघा. आता आपण आहोत तळोजाच्या फेज 2 मधील आई गावदेवी चौकामध्ये. इथे आपल्या बाजूला भाग्यश्री सोसायटी आहे, इकडे आसावरी आहे, इकडे सुखसागर, आनंदसागर या प्रकारच्या सोसायटी आहेत. आणि हा चौक आहे आणि ह्या चौकाचं बांधकाम वगैरे चालू आहे. थोडीशी ट्रॅफिक आहे परंतु बांधकाम हे प्रोग्रेस करते चालू आहे. आता आपण जो बघणार आहोत त्या सर्व तळोजाच्या सोसायटीला जोडणारा एक सेतू, तो आपल्याला तळोजा आणि खारघर यामधला एक दुवा आहे आणि आपला प्रवास सुकर करणार आहे. चला तर मग आपण बघूया सेतू. आपण आता चाललोय त्या सेतूवरून. त्याचं काम कसं चालू आहे ते बघायला, तो कशा स्वरूपाचा आहे ते बघायला. मित्र, आपण आपल्या स्वप्नाचं घर घेतलं की ते सगळ्या सुखी सुविधा आहेत की नाही हे आपलं बघणं कर्तव्य असतं. आणि सुट्टीच्या दिवशी प्रत्येकाला इथे येणं शक्य नाही. त्यामुळे तुमच्यापर्यंत ही सगळी माहिती पोहोचवण्यासाठी मी आणि माझा मित्र आज आम्ही तुम्हाला ही अपडेट देण्यासाठी या सेतूवर निघलो. रस्त्याचं बांधकाम थोडंसं खराब झालेलं आहे, परंतु सिडकोच्या पद्धतीकरणला आपलं बोलणं झालेलं आहे. त्यांनी सांगितलं लवकर सगळ्या सुखसुविधा देण्याचा प्रयत्न आहे. चला आता आपण चढतोय त्या पुलावरून. एक आपण कितीतरी दिवसापासून वाट बघतोय आणि ह्या तळोजाचा भाग्यविधाता असणारा हा पूल आहे. आपण हे बघा, दोन्हीकडनं तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी वाहनांना ये जा करण्यासाठी चालू ठेवलं आहे, परंतु पुढचा पूल आहे तो आणखी होण्याचा बाकी आहे. परंतु हा येण्या आणि जाण्यासाठी एकदम चांगला पूल बनवलेला आहे. सॉल्व करण्यासाठी टावरचं बी उभारणं चालू आहे. समोर ज्या तुम्हाला सिडकोच्या इमारती दिसतात या सेक्टर 39 मधील इमारती आहेत. त्याच्या बाजूला आपल्या रेल्वे काम चालू आहे. बऱ्यापैकी ते टाकलेले आहेत. मध्ये कितीतरी दिवसापूर्वी इथं ट्रायलसुद्धा चालू आहे, पण लाईटचे खंबे वगैरे त्यामुळे थोडा अवधी लागेलच. बरं, आपण ज्या पुलावर उभा आहे याचा उपयोग कुणाकुणासाठी आहे? तळोजाच्या लोकांसाठी तर आहेच, तळोजाच्या प्रत्येक सेक्टरसाठी आहे, 39साठी आहे. परंतु जी ट्रॅफिक साहेब मार्गे जाते ही ट्रॅफिक आता काय करेल, या पनवेल मार्गे येईल, या पुलावर चढेल आणि पुलावर चढल्यानंतर जो नंतर महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे बोगद्याचा, त्या बोगद्याने ती बाहेर जाईल. त्यामुळे ती एक मोठी कनेक्टिव्हिटी आणि लोकांना आधार देणारी ही गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर आपण आता बघणार आहे या पुलाचं जे महत्त्वाचं काम चालू आहे हे किती प्रमाणात झालं, किती वेगाने चालू आहे, त्याच्यावर किती मेहनत घेणं चालू आहे हे आपण आता पुढच्या टप्प्यात बघणारच आहोत. त्यानंतर आम्ही तुम्हाला बोगद्याची सुद्धा माहिती देणार आहेत. आणि बोगद्याची माहिती देत असताना पण तुम्हाला जर वाटलं द्यावी माहिती त्याची, तर ती आम्ही बोगदा जाऊन ती पण सुद्धा माहिती देणार, त्याची किती प्रगती आहे या गोष्टीसुद्धा आम्ही करणार आहोत. तर आपण काय करूया, मी आणि माझा मित्र पुढं जातोय आणि तुम्हाला नेमका रस्त्याचं बांधकाम कुठल्या टप्प्यात आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, आपण इथल्या जे काम करतायत प्रत्यक्षात आपल्याला वाटतं की हे सगळं सोपं आहे, पण प्रत्यक्षात ते काम करतायत त्यांच्यासोबत आपण चर्चा. जेवण वगैरे आपका खाना वगैरह हो गया? हाँ. ये कब से चालू है, कब से आप काम पर है और कब तक पूरा होगा? थोड़ा अपडेट जनता के लिए. ये बस 2-3 साल से ना बन रहा है. हम सब सेवा कर रहे हैं, मतलब तैयार हो जाएगा जल्दी, कोशिश में लगे हैं. अब सोच रहे हैं जल्दी हो जाए, मेहनत करते हैं, राजी बन जाएगा. तो हमारे जैसा जल्दी करेंगे उतना जल्दी सही रहेगा. अब फिर सरकार की जो दे रहा है वो सब सही है, लेकिन काम कर रहे हैं, हमारा देश से चल रहा है. यांचं म्हणणं असं आहे की आम्ही दिवस रात्र काम करतोय, जनतेसाठी लवकरात लवकर हा मार्ग उपलब्ध व्हावा यासाठी आम्हाला सुद्धा आशा आहे
आम्ही तर मेहनत करतोय पोटा पाण्यासाठी, परंतु जनतेला सुद्धा याचा सर्वात जास्त उपयोग आहे. पण लवकरात लवकर होण्यासाठी जेवढं होईल तेवढं आपण कष्ट करतोय असं सांगितलेलं आहे. काही सेक्टरला ज्या बिल्डिंगा पहाडासारख्या उभ्या आहेत, येथील लोकांना, येथील रहिवाशांना सर्वात जास्त फायदा आहे. ते या अनुषंगाने, कारण तिथून ती गाडी काढतील, त्या पुलावर चढतील आणि 2 मिनिटांमध्ये खारघरमध्ये टच होतील. नाहीतर आता सध्याला काय होते, आपल्याला त्या पुलाच्या खालून जावं लागतं, तळोजा गावातून किंवा त्या पुढच्या मार्गाने जावं लागतं आणि मग खारघरला यावं लागतो. तेवढा मार्ग, इंधनाची बचत आणि तुमचा बहुमूल्य वेळ वाचवण्यासाठी हा पूल. इथे कनेक्टिव्हिटी कशाची आहे, तुम्ही प्रत्येक सेक्टरला तुमच्या दरवाजात तिथे तुम्हाला महानगरपालिकेची बस असलेली दिसेल. इकडे स्वप्नसागरला 45, इकडे आसावरी, इकडे भाग्यश्री, इकडे तुम्हाला 43-53 नंबरच्या बसेस दिसतील. पुन्हा हा पूल, पुन्हा आपल्याला पेंधार ते बेलापूर जी मेट्रो चालू आहे ती चालूच आहे, चालू झालेली आहे. ती माफक दर आहे 30 रुपये. त्यानंतर पुन्हा त्या पेंधारच्या 3ऱ्या स्टेशनपासनं की आपल्याला मेट्रो ही कल्याणला जोडणार आहे, बरोबर. आणि ह्या पेंधारच्या पुढे MIDC मार्गे आपलं जे आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले नवी मुंबईचं त्याला जोडणार आहेत. आणि पुन्हा त्या विमानतळापासून बेलापूरला ती मेट्रो जोडल्या जाणार आहेत. इकडल्या बाजूला बदलापूरचा सर्वात मोठा बोगद्याचा जो चालू आहे, बोगदा चालू आहे, बोगद्याचं बांधकाम चालू आहे. त्यानंतर आपण ती वसई विरारला जाऊ शकू, तो पुढं राजस्थानला, आणि तोच बोगदा टिटवाळा इथे समृद्धी महामार्गाला, जो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब समृद्धी महामार्ग आहे, तो नागपूरपर्यंत जातो, ती कनेक्टिव्हिटी. त्यामुळे इथे भविष्य फार ब्राईट आहे. सगळ्या प्रकारच्या कनेक्टिव्हिटी इथं दिलेल्या आहेत आणि त्यानुसार इथल्या भागाचा विकास आणि उत्कर्ष वाढणार आहे. आपण बघतोय आता ह्या मशिनरी, त्या रस्त्याचं काम करण्यासाठी इथं मोठ्या प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे. रस्त्याचं आपण आता थोडंसं मध्ये आलेलो आहे. इथे जे आहे खाडीचा परिसर होता, पाणी कितीतरी दिवसापासून साचत होतं. त्यामुळे समतोल राखण्यासाठी आणि व्यवस्थित रस्ता बनण्यासाठी मोठमोठे त्यांनी खांबे लावलेत आणि एक पुलाच्या सारखाच समांतर असा रस्ता बनवण्याचं काम चालू आहे. आपण पुढे जाऊन कर्मचाऱ्यांना सुद्धा विचारणार आहेत की बाबा नेमकी परिस्थिती काय, कधीपर्यंत, कारण आपल्याला टार्गेट होतं 2026चं डिसेंबरचं, पण अद्याप पूर्ण नाही झाला. वेगवेगळी कारणं असू शकतात. पर्यावरणाचं जे आपल्याला परमिशन लागते ती सुद्धा आपल्याला भेटण्यासाठी उशीर झाला. परंतु आपण बघतोय इथं खंबे आहेत, इथे जमिनीच्या आतून आपण जरा उंच भाग घेऊन वेगवेगळे मोठमोठे खंबे करून पुलासारखं स्वरूप देऊन हे बनवण्याचा आपला सरकार प्रयत्न करतंय. चला आपण थोडं पुढे जाऊया. मित्रांनो, हा रस्ता जसा तळोजेवाल्याला महत्वाचा आहे, खारघरवाल्याला पण महत्वाचा आहे, आणि जे आजूबाजूचे आपले शहर आहे, काय गावं आहेत त्यांना सुद्धा फार महत्वाचा आहे. हा रस्ता खारघरला टच करेल, मग गुरुद्वाराच्या बाजूने आपल्या तुर्बेच्या बोगद्यामध्ये जाईल. आणि बोगदा म्हणजे अभियांत्रिकरणाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. एवढ्या मोठ्या डोंगरामध्ये एक बोगदा काढून आपली ही ट्रॅफिकची सोय करण्याचा. त्यामुळे ह्याचा फायदा काय, मोठी ट्रॅफिक ह्या मार्गे चालल्या जाईल, सामान्य लोकांना कसलाही त्रास होणार नाही, जास्त धूळ होणार नाही, प्रदूषण होणार नाही. त्यामुळे हा फार महत्त्वाचा आहे. आणि आपल्याला थोडी खंत आहे की आपण जर आलो MIDCच्या बाजूला आलो, परंतु हळूहळू इम्प्रूव्हमेंट होऊन याचं हे स्वप्नांचं घर म्हणून आपण ओळखलं जातो. आणि काही दिवसाने आपण अभिमानाने म्हणू, तळोजामधील हे जे घर आहे ते खरं स्वप्नांचं घर आहे, आपल्या पैशाची योग्य किंमत देणारं घर आहे. त्यामुळे बिंदास राहा, आपलं स्वप्न पूरक आहे. आणि तुम्हाला इथून पुढे जर बोगद्याचं बी अपडेट लागत असतील तर आम्ही लवकरच तिथे जाऊ आणि बोगद्याचं पूर्ण कामकाजाचा आढावा तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये देऊ. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आणखी कुठली या तळोजाची, सिडकोच्या घराची कुठली माहिती लागते, आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत ही सर्व रस्त्याची माहिती, कनेक्टिव्हिटीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आमचा ठरलं होतं. यासाठी मार्गदर्शन केलं ते आमचे प्रदीप चिकणे, माझे सहकारी, माझे मित्र, माझा जिवलग मित्र. आणि आम्ही दोघांनी ठरवलं की बाबा लोकांना जे आस लावून बसले त्या घराची, कनेक्टिव्हिटी,
ती पोहोचवली पाहिजे. त्यासाठी आजचा दिवस निवडला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी मारुती मुरकुटे तुमच्यासाठी ही सर्व माहिती घेऊन तुमच्या सोबत आज एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्मळ मनाने केलेला हा प्रयत्न आहे. तुम्ही सबस्क्राईब करा आवडलं तर. तुम्हाला यानंतर आम्ही शिरपूरच्या बोगद्याची माहिती देऊ आणि इकडल्या बदलापूरच्या बोगद्याची सुद्धा माहिती देऊ. कमेंट्समध्ये करा. काही आणखी तुम्हाला माहिती लागत असेल नक्कीच आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करू. चला, काळजी घ्या.